संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातल्या परळी इथे एक शांतता कॅन्डल मार्च निघालेला आहे। आपण बघू शकता की आपल्यासमोर हा कॅन्डल मार्च आहे। परळी शहरातील वेगवेगळ्या समाजातील असंख्य लोक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि हातात कॅन्डल घेऊन त्यांच्या वतीने हा कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दोन व्यक्ती अत्यंत शांततेने बीड शहर जिल्ह्यातल्या परळी इथल्या गार्डन पासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने हा कॅन्डल मार्च घेऊन निघालेले आहेत। परळीमध्ये खरं तर हा कॅन्डल मार्च आपण निघालेला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये तरुण असतील, महिलासुद्धा असतील, त्यासुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेले काही कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलतोय। काय भूमिका आहे, काय सांगाल? स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख व स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना सरदारजी पर कॅन्डल मार्च परळी या ठिकाणी निघालेला आहे। सदरील परळी जिजाऊ मासाहेबाच्या पुतळ्यापासून तरी टावर, मोंडा, एकमिनार चौक आणि छत्रपती महाराजाच्या चौकात श्रद्धांजली वाहणार आहेत। तुम्ही काय सांगाल? स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख, स्वर्गीय महादेव मुंडे भाऊ, सोमनाथजी सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कॅन्डल मार्च निघालेला आहे आणि परळीमधून शिवाजी चौकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जाऊन हा तुमचा मार्च असणार आहे। तुम्ही काय सांगा? ह्याच्यामध्ये संतोष अण्णा देशमुख, महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कॅन्डल मार्चचं आयोजन केलं आहे आणि यातून एकच संदेश जाईल, एकच संदेश द्यायचा आहे की बाबासाहेबांची घटना खूप मोठी आहे आणि त्या घटनेच्या अधीन राहून सर्व भारतातील लोकांनी चाललं पाहिजे। त्याचं अनुकरण त्या घटनेचं प्रत्येकानं केलं पाहिजे, हाच यातून आम्हाला संदेश द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने अत्यंत शांततेने परळी शहरामध्ये हा कॅन्डल मार्च निघालेला आहे। लोक जिजाऊ गार्डनपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपर्यंत हा कॅन्डल मार्च घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, परळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।